रोजच्या प्रमाणे गरीबागत उठायचं, फ्रेश व्हायचं आणि आपली बॅग उचलून स्टेशनला जायचं आणि ट्रेनची वाट पाहायची. हे काहीचं रुटीन होतं. पुढे गेले, सकाळी नाश्ता केला आणि नंतर शूट नाही केलं लॉकडाऊन बघा कसं खातोय बघा. जॉबवरून सुटले आणि मला भुट्टा खाण्याची इच्छा झालेली, कारण की लोणावळ्यात पडत होता पाऊस. तर थोडाही वेळ न दवडता मी लगेच समोरच्या भुट्ट्याच्या गाडीवर गेले, भुट्टा परचेस केला आणि तो खाल्ला. नंतर एक गाडी पकडली आणि मी घरी येण्यासाठी निघाले. पण गाडीमध्ये होते एक वयस्कर ड्रायव्हर आणि त्यांना लागलेली चहाची तलप. त्यामुळे टोलनाक्याच्या अलीकडे त्यांनी गाडी थांबवली चहा पिण्यासाठी. नंतर ते चहा पिऊन आले आणि आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला. तर पाऊस पडून गेल्यामुळे सुंदर असं धुकं आलेलं, तर ते शेअर केलं. पाहिलं तर महाराजांच्या मूर्तीवर खूपच जास्त धूळ बसलेली. मी त्यांना बोलले की काका क्लीन करत जा, नाही तर मग नका लावू मूर्ती म्हणून. तर ते मला बोलले रोडवर गाडी असते बाळा वगैरे असं. नंतर तळेगावला आले तर बघते तर इथे खूप जास्त ऊन पडलेलं, जे की लोणावळ्याच्या नाकीबरोबर होतं. येताना गोणी भरून मस्त खाऊ आणला, कारण की घरातला डिमार्टचा खाऊ संपलेला. बॅकअपला हे सगळं लागतं घरामध्ये म्हणून. इथे मम्मीची चाललेली गोबी मंचुरियनची तयारी. त्याच्यावर मस्तपणे ताव मारला, खाल्लं, छान झालं ते आणि झोपले. दॅट्स इट.